सुद्धा शेतकऱ्यांना आणि या विविध संघटनाच्या पशुपालकांना मारण्यासाठी त्यांनी हे सोयी घोषित बांडगोळे पेरलेली आहे. मी त्यांना गोरक्षक म्हणत नाही आणि मानित बी नाही. गोरक्षक खरा आहे माझा शेतकरी बांधव. त्याच्या खिशात 50 रुपयाची नोट असेल, त्याच्या घरात ज्वारी नसेल आणि शेतात एकही ज्वारीची पेंडी नसेल कडब्याची, तर तो पहिलं प्राधान्य कडब्याची पेंडी विकत आणायला करेल, ज्वारीच्या एका किलोला करणार नाही. मग खरा गोरक्षक कोण? खरा पशुपालक, खरा गोरक्षक. लोहारा शहरात तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर तसेच कुरेशी समाज, व्यापारी आणि वाहनचालक यांच्या संयुक्त विद्यमाने हजारोंच्या संख्येने शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी लोहारा तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात गायी विकायच्या आणि काहीच तुटपुंजी लंगडी लोळी जनावर आहेत दाखवण्यासाठी ठेवलेली, त्यांना पाणी नाही, चारा नाही, वैरण नाही, अशी अवस्था झाली. हो, खरा गोरक्षक मी आहे. मी पाळतो गाई, मी पाळतो जनावर. माझ्याकडे येऊन बघा. मला एका कुरेशी बांधवानं व्यापारात आजारी गाय आणली. 8 महिन्याची गाभण गाय मेली. कुठल्याही कुरेशानं सांगावं की मेलेल्या जनावराला तुम्ही हात लावता का? मग त्याला मी विनंती केली, बाबा मेलंय, त्याच्या पोटात बाळ जिवंत आहे, तुझा जरा स्वाभिमान बाजूला ठेवून तू बाळ बाहेर काढ, किमान ते तरी जगल. आणि त्यानं माझ्या शब्दा खातीर त्याचं पोट फाडून ते बाळ बाहेर काढलं. मला भरून आलंय ती घटना सांगताना. आणि ती बाळ 8 महिन्याचं बाळ मी माझ्या घरी सांभाळलं. आता माझ्याकडे ती बाळ आहे. एवढं वासरू झालंय मित्रांनो, कमरे इतकं. असं कोणत्या माय घाल्या गोरक्षकाने केलंय का? करा रे बेटा, करा. दुसऱ्याची जनावर लाटण्यासाठी झक मारू नका. तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. माझ्या प्रशासन बांधवांना, पोलीस बांधवांना विनंती आहे, खरोखरच माझा व्यापारी बांधव चुकीची वाहतूक करीत असेल तर त्याच्यावर मी सांगतो, मी साक्ष देतो, तुम्ही गुन्हा दाखल करा. पहिला कायदा होता त्याचा मी मान राखतो. गो हत्याबंदी मला मान्य आहे, पण गोवंश हत्याबंदी काय? भाकड जनावर काय करायचं? शेतकऱ्यानं कसं सांभाळायचं? एक काम करा, आमचं भाकड जनावर झालेलं तुम्ही घ्या, ₹1,00,000 आम्हाला द्या, आम्ही सांभाळतो. जर्सी तर तुमच्या काय करायचं ते करून घ्या, कुठं घालून घ्यायच्या ती घ्या. अरे काय लावलंय काय? आणि म्हणा तू मटण खायचं नाही, तू चिकन खायचं नाही, तू अंड खायचं नाही. अरे आता तर तुम्ही खाण्यापिण्यावर बंदी आणली. कुठं ठेवलंय संविधान? केल्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्याचार, लूटमार हे प्रकार घडत आहेत. ते कुठेतरी थांबले पाहिजेत. म्हणून मी शासनाला विनंती करू इच्छितो की आपण लागू केलेला हा कायदा त्याच्यात सुधारणा करावी आणि हे होत असलेले अत्याचार त्वरित थांबवावे. या भव्य अशा मूक मोर्चात सर्व जाती धर्मातील नागरिकांनी, शेतकरी, मजूर, कष्टकरी, व्यापारी तसेच वाहन चालक एकत्र येत एकजूट दाखवत सहभाग नोंदवला. पुण्यावरती शेतकऱ्यावर व्यापारी हा दुय्यम आहे, पण शेतकरी हा प्रथम आहे, प्रमुख आहे. भेळसाळ जी होत आहे सध्या शेतकऱ्याची होत आहे, त्याच्या पाठोपाठ व्यापारीची होत आहे. गोरक्षक बंधन कायद्याला आमचं पूर्ण अनुमोदन आहे, त्याच्याविषयी आमचं दुमत नाही. पण ते गोरक्षक जे आहेत ते कुठे तर शेतात आहेत, त्यांची हेळसांड ह्या ठिकाणी होत आहे. व्यापारी पूर्वी काळापासून जे होतं हे माध्यम होतं, हे जे जनावर आहेत गुरे रेडे अमुक तुम्ही जे होते ना, शेतकऱ्याचं प्रमुख माध्यम होतं. जे अवजारे होते
पुळं अमुक तमुक हे ओढण्याचं हे काम करत होते. मग याच्याकरता जी आहेत ना ही व्यापाऱ्याची निर्मिती कुठून झाली? व्यापारी हा शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं प्रमुख मित्र आहे. आज सध्या शेतकऱ्याची जर हालत तुम्ही पाहिली तर या गावाहून त्या गावाला जर आपल्याला एखादा बैल खरेदी करायचा असेल किंवा आपलं जे गाय आटलेली गाय विकून दुसरी दुभती गाय आणायची असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याला जायचं म्हटल्यानंतर किती यातना सहन करावं लागते. मग हे व्यापारी जे आहेत ना इकडचा माल तिकडं आणि तिकडचा माल इकडं हे करतात. शेतकऱ्याचा याच्यामध्ये 4 पैशाचा फायदा आहे हो. बसून त्याला इकडचं तिकडे करता येते. आणि कुणी म्हटलं की ही सगळेच व्यापारी खाटीक आहेत? कोणी म्हटलं? सांगा कोणी म्हणा, कुणाला माहिती असेल तर ही व्यापारी सगळे खाटीक आहेत. हा भाग तुमच्या लक्षात राहू द्या. जुन्या काळामध्ये मीठ विकायला लमाण होते. लमाण बंजारा समाज ते गायीवर बैलावर मिठाची वाहतूक करत होते. मग ते व्यापारीच होते. कुणाचे? मिठाचे व्यापारी होते. अहो ते मिठाचे व्यापार बंद केले आणि त्या टाटा बिर्लाला दिले. त्यांच्या खावा याचं मीठ खावा त्याचं मीठ, म्हणजे त्यांचं केलं नीट. पण त्याच्या पाठोपाठ आपलं सुद्धा नीट करण्याची ही वेळ या सरकारने आपल्यावरती आणलेली आहे. अहो कोण? आम्ही काय म्हणतो बजरंग दल. हा मोठालट तिथं जे बसलाय ना शेतकऱ्याचा आजोबा आहे तो मनोज जरांगे त्या ठिकाणी आहे का बघू? जाऊन हुडकून काढावं. 2च लोक हुडका तिथं, बजरंग दलाची हुडका, विश्व हिंदू परिषदेची हुडका आणि कुणाच्या इकडं लागले आम्हाला नाटकं शिकवायला. इथं जे पोट भरून जे खातं त्याच्या आड येण्याची ही जी प्रवृत्ती आहे त्या शासनाची आहे. शासनाला विनंती आहे आमची, आम्ही तुमच्या गोरक्षकाला त्या कायद्याला आम्ही बंदी नाही असं म्हणत नाही. त्याच्यात सुधारणा जे काय तुमच्या स्तरावरती करता येतील त्या तुम्ही कराव्यात. परंतु या शेतकऱ्याची अडवणूक या ठिकाणी होऊ नये याची मी कळकळीची विनंती मी शासनाला करत आहे. अहो आता हे ड्रायव्हर लोक आहेत. पोलीस बांधव लक्षात घ्या तुम्ही सुद्धा. तुमच्या आतमध्ये सुद्धा वरून वर्दी आहे, पण आतमध्ये कुणाचं तुम्ही बाप असताल, कुणाचं लेकरू असताल. आपल्या आतमध्ये झाका अगोदर तुम्ही. त्याच्यामध्ये वर्दी तर तुम्हाला दिलेली शासनाची, त्याचा मान ठेवणं ही तुमचं बी अगत्याचं आहे, त्याच्याशी माझं दुमत नाही. पण त्या वर्दीच्या आतमध्ये एक बाप आहे, एक लेकरू आहे, याचं सुद्धा भान तुम्ही ठेवायला पाहिजे. अहो तो ड्रायव्हर आहे, पण त्या ड्रायव्हरच्या वर्दी त्याचं लायसन आहे. जसं तुमच्याकडे वर्दी आहे सगळं, त्याच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन आहे, पण त्याच्या शरीरामध्ये सुद्धा कुणाचा तो बाप असेल, कुणाचा तर तो लेकरू असेल, त्याची सुद्धा वाट घरी बघत असतील ना जशी तुमची बघत असतील. तर माझी कळकळीची विनंती आहे, जर ह्या कुणी बजरंग दल अमुक दलच्यानी जर गाड्या अडवल्या अमुक केल्या तर त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे जे आहेत ना शिस्तीत त्याचं पालन करायचं. एक तर तुम्ही ते माल जशाल तसा शेतकऱ्याकडे पोहोचवायचा, गोवंशकाकडे नाही. त्याला खरेदी करायचं असेल तर त्यांनी तिथे येऊन खरेदी करावं. कर म्हणा व्यापार, काय नाही तर असा व्यापार चालू आहे ना. फुकटचे जनावरं घ्यायचे, फुकटचा चारा घ्यायचा, दही दूध तूप लोणी तिकडे विकायचं, मस्त गले ठेवायचं ना आम्ही उपाशी मारायचं का? हा कुठला कायदा आला? वारे वा बजरंग दल, सगळेच दल चांगले आहेत, पण हे शेतकरीचं दल, हे गोरगरिबाचं दल. अहो हा व्यापारी जे आहेत ना त्याच्या पोटाकरता कचकच होतो, 4 पैसे मिळवतो इकडचं. आता तुम्हाला वाटतं की भाकड जनावर, आता माझ्याच गावात जाऊन बघा, एकेकाच्या घरी वैरणी नाहीत, वैरणी. कारण शेतकऱ्याकडे सगळे अवजार आलेले आहेत, ट्रॅक्टर मॅक्टर फॅक्टर जे काय असेल ते. पण गोरगरीब शेतकरी मजूर जे आहेत ना त्याच्याकडे जनावर आहेत. अहो त्याला सध्या एक पेंडी जर वैरण टाकायची पडली घरी बसून तर 50-60 रुपये लागतात. त्याचं पोट कसं भरायचं? हे तुम्ही पापच करतात ना का पुण्य करतात त्यांना उपाशी मारून? का सगळ्याच जनावरा धाराकर वैरण आहेत का? तर हे सगळं कुठे तर थांबलं पाहिजे, एवढंच मला याच्यातून म्हणायचंय. एक म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे, आणि दुसरा म्हणजे हा जो गेल्या 3-4 महिन्यापासून आपले समाज बांधव आहेत आणि विक्रीचा व्यवहार आणि बाकीचं सगळं बाजारावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि त्याच्यामुळं जे भाकड जनावराचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे, त्याच्यामध्ये अनेक शेतकरी संघटना ह्याच्यामध्ये मार काढण्यासाठी आणि हा प्रश्न मिटवण्यासाठी समोर येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्यांनी ते हा मोर्चा आयोजित केलेला आहे. अवस्था तशी करतायत. आपली आर्थिक कणा मोडायचा, आपल्याला लाचार बनवायचं, आणि हे जे 6,000 2,000 1,500 हे जे चालू आहे ना ते दाणे टाकून परत तुम्हाला सांगतो त्यांच्या पायात घुटमळ लावायचं. हे षडयंत्र बांधवानं ओळखा, वेळीच जागे व्हा, आणि यांच्या विरोधात आता हे जे बंड पुकारलंय त्याला ताकदीनं गावखेड्यापर्यंत पोहोचवा, संघटन वाढवा.
आपण या सगळ्या आपल्या हेतूमध्ये विजयी होऊ हा मला विश्वास आहे. आणि हा मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा मोठ्या संख्येत निघाला होता. असा हा म्हणून भव्य मला मूक सर्व मोर्चा शेतकरी बांधवांना एक आवाहन लोहारा करायचंय. टाइम्सवर. कोणी भेटेल मध्ये सोलापूरचा उठला, गाय आमची माता आहे. अरे माझी बी माता आहे, तुझीच नव्हे. मला बी दूध देते, मी तिला चारा घालतो, मला तिच्याविषयी प्रेम आहे, सगळं करतो. तू काय करतो? भगवा गमजा घालतो. अरे हे भगवं वापरून वापरून तर दुकानं चालू केलेत तुम्ही माझ्या महाराजाचं नाव घेऊन. खरंच जर महाराजांच्या तत्वाचा असाल तर बहुजन बांधवात मिसळा, समाज हिताच्या गोष्टी करा. स्वतःची खळगी भरण्यासाठी काही बी उलट सुलट करू नका. कुठल्या समाजाला वेटीस धरू नका. माझ्या शेतकऱ्याची गळचेपी करू नका. आज शेतकरी लई बिकट अवस्थेत आहे. शेतकऱ्याच्या दुधाचा भाव तुम्ही व्यवस्थित ठेवलेला नाही. शेतकऱ्याच्या मालाचा भावाला तुम्ही व्यवस्थित ठेवलेला नाही. आणि वरून काय म्हणता? इतिहास आहे. मालाची आवक वाढली की भाव डगागणारच, मालाची आवक कमी झाली की भाव कडाडणारच. आणि मालाची आवक कधी वाढते हो? शेतकऱ्याकडे माल आल्यावर तेव्हा डगागणारच. अरे शरम करा, बांधा ना भावाला. मधल्या काळामध्ये 32-34 रुपये दूध होतं गाईचं. काय हौसेनं शेतकऱ्याने एकेकानं 4-4 जर्सी गाय घेतल्या आणि दुग्ध व्यवसाय चालू केला. ते बघितलं शेतकरी जरा थोडा पैशाचा खळखळाट वाढलाय, लगेच 28 वर आणला. 28 रुपये दुधाचा भाव, 40 रुपये पेंडीचा भाव. एक पेंडी 50 रुपयाला कशी घालायची? शेतकरी मृत्यू झालाय साहेब. त्याच्या घरी त्याची लेकरं वाट बघायलेली असतील त्या ड्रायव्हरच्या. ती पोरं म्हणत असतील माझे पप्पा आता जनावरांची गाडी घेऊन गेलेत, बाजारात खाली करणार आहेत आणि तिथून येणाऱ्या पैशातून मला काहीतरी घेऊन येणार. आणि हे भाडकाऊ दारूसाठी मटणासाठी त्या ड्रायव्हरला दवाखान्यात ऍडमिट करतात आणि याची दखल सुद्धा घेतली जात नाही. हो, मी डोळ्यानं पाहिलंय. मी शेतकरी आहे. तुम्हाला पुरावा हवा असेल, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. 4 दिवसापूर्वी माझी म्हैस होईल. ती म्हैस 4 दिवस तडफडत होती. ती जर म्हैस तडफडत असताना मी एखाद्या व्यापाऱ्याला बोलवलं, फोन केला, त्यानं सांगितलं बाबा सगळंच बंद आहे, काय करू? आणि त्याला बी हक्कानं का केला तर तो गेल्या युगी माझ्या गावात येऊन जनावरांचा व्यापार करत होता म्हणून गेला. मला वाटलं ही आजारी जनावर त्याला दिलं तर 4 पैसे येतील, माझ्या संसाराला लागतील, अशी व्यथा आहे माझ्या शेतकऱ्याची. परंतु हे घडून दिलेले शेतकऱ्यांना जीवानिशी मारायचं आहे. मित्र, उडीद मुक्त तर गेला, सोयाबीन जाण्याच्या मार्गावर. यांनी हा गोरखधंदा चालू केला आणि आपला व्यापाराला खेळ घातली, आपल्या धंद्याला खेळ घातली. जगायचं कसं? आणि म्हणे आम्ही हिंदू आहे, मी 96 गोळी मराठा आहे, छत्रपतींचा मावळा आहे, भगव्यांचा शिपाई आहे. आणि ही उगाच भगवे गमजे अडकवते ती आणि म्हणते ती मी गोरक्षक. अरे तुला कोणी दिली परवानगी? काय संबंध आहे तुझा? कोण तू अडवणार आहे? माझं पोलीस प्रशासन काही चुकलं त्या व्यापाऱ्याचं, काही चुकलं त्या गाडीवाल्याचं आणि वीर केस करील, त्याच्यावर गुन्हा दाखल करील. तू कोण? या भव्य अशा मूक मोर्चा प्रसंगी दिलेल्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आधार द्यावा, गोवंश हत्याबंदी कायदा 2015 रद्द करावा, तथाकथित गोरक्षकाकडून होणारी अडवणूक थांबवावी,
परवानाधारकासाठी आधुनिक कत्तलखाने उपलब्ध करावेत, कायदा हातात घेऊन होणारी लूटमार अत्याचार रोखावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. रविकांत भाऊ तुपकर यांनी नावच क्रांतिकारी शेतकरी संघटना ठेवलं आणि क्रांतीच्या देवतेला नैवेद्य लागतो तो रक्ताचा, बलिदानाचा. आणि ते बलिदान देण्यासाठी आणि ते रक्त सांडण्यासाठी आम्ही तरुण वर्ग तयार आहेत. तुम्ही तयार आहेत का सांगा? विविध क्षेत्रामध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आणि तसेच व्यापाऱ्यावरती अन्याय होत असतो, पण त्यांचा वाली कोणच नसतो. कुठेतरी आम्हा तुम्हाला सर्वांना एकत्र येऊन हा बंड करावा लागतो आणि बंड केल्याच्या नंतर परिणाम काय असतो आज तुम्ही मुंबईला पाहत आहात. हे सर्व काही बोलण्याच्या अगोदर मला भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरचा काळ आठवतो. भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, 18 पगड जातीमधला कोणता जरी मनुष्य असला तर तो फक्त आणि फक्त म्हणत होता भारत माता की जय. त्याचं कारण काय? तो देशाचा स्वाभिमान होता. परिणाम असा झाला, भारत देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर प्रत्येक माणूस हा माझा धर्म म्हणायला लागला. माझा धर्म म्हणत राज्यापर्यंत, राज्यापासून प्रांत, तालुका, जिल्हा आणि गावापर्यंत आला. आणि माझं गाव म्हणणारा माणूस फक्त आणि फक्त माझी जात म्हणायला लागला. आणि माझी जात म्हणणारा माणूस फक्त पक्ष आणि पक्ष म्हणायला लागला. मला या ठिकाणी प्रश्न पडतो, कुठे गेला तो देशाचा स्वाभिमान? ज्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ना हिंदू बघितला, ना मुस्लिम बघितला, ना शीख बघितला, ना सिकाई बघितला, ना 18 पगड जातीमधला कोण्याही व्यक्तीने, कोण्या मनुष्याने असा विचार केला नाही की येणारी इंग्रजाची गोळी जे माझ्या छातावरती लागेल आणि ते अमक्या जातीची आणि अमक्या प्रांताची, अमक्या धर्माची असेल. वाजवत जा टाळ्या. समजतं काय आम्ही बोलतोय ते? मला असं वाटतं या ठिकाणी मी थोडं वेगळ्या पद्धतीत बोलतो. बघा, एक मुंगी जर चावली, लाल मुंग्या आहेत का इकडं? आमच्या शेतात भरपूर आहेत. एक मुंगी जर चावली तर त्याला पायाला रगडतंय आणि पुढे चलतंय. आणि 10-12 मुंग्या चढल्या तर फळ काढावा लागतो का नाही? मी काय सांगतोय, हे आपण संघटित नाहीत म्हणून आज सरकार गाफीलमध्ये आहे. पूर्वी ऍड यायची टीव्हीवरती, एक काटकी मोडली की मोडल्याला दाखवायचं, पण अनेक काटक्यांचं जे तुराट्याचं जे बंडल असतं ते मोडतं का? मोडतं का? नाही मोडत. म्हणून एक मधमाशी चावली तर आपण तिला मारू शकतो, अनेक मधमाशा जर चावत असतील तर तिथून पळ काढावा लागतो. हे ताकद संघटनेमध्ये. जोपर्यंत तुम्ही आम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. बघा, अमक्या तमक्या याचा समाजाचा मोर्चा आहे, मी कशाला जाऊ तिथं? हा, आता प्रश्न पडला. 2014ला एवढा बीजेपीचा प्रचार केला मी, 19ला बटेंगे तो कटेंगे या तो नारा देण्यामध्ये मी पण होतो. माफ करा, हे वास्तविकता आहे. आज बरेच जण मला म्हणले, माझा हा तिसरा मोर्चा, हा व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत. बरेच जण म्हणले, अरे ते तर आपल्या गाईच्या विरोधामध्ये, आपल्या धर्माच्या विरोधामध्ये काम करतात आणि तू त्यांच्या ठिकाणी जाऊन बोलतोस, त्यांच्या मोर्चाला सामील होतोस. मी त्या बंधूंना एवढंच सांगतो याच्या मार्फत, मी हिंदू आहे, कट्टर हिंदू आहे आणि कट्टर माळकरी आहे आणि अस्सल शेतकऱ्याची जात आहे. पशुधन हे पिढ्यानपिढ्या आलेला व्यवहार आहे, पिढ्यानपिढ्या आलेला व्यापार आहे. आणि विशिष्ट धर्माला टार्गेट करून जर सरकार कुठेतरी काहीतरी कायदा काढून ह्या गोष्टींना थांबवत असेल, बंधन घालत असेल, तर मी एक शेतकरी पुत्र म्हणून याचा तीव्र निषेध करतो. आणि इथून पुढे तुम्हा सर्वांना पण आव्हान करतो की आपल्याला एकत्र यावं लागेल. आता थोडं वेगळं बोलतो साहेब.
सरकारला आपल्याकडनं काय पाहिजे याची काय झंझट नाही. त्यांना काय करायचं, फक्त ते पाहिजे. कुठं गेला पीक विमा, कुठं गेली कर्जमाफी, कुठं गेली नुकसान भरपाई, याच्यावरती कोण बोलायला तयार आहे का? नाही. त्याचं कारण आपण असे झालं, जर 5 बोट एकत्र येतात त्यावेळेस ताकद कळते, त्यावेळेस ताकद जुळते. पुढे जरी मोर्चा निघाला, चला अमक्या समाजाचा तमक्या समाजाचा, काहीच नाही. हा देश संविधानाने चालतो आणि तुम्हा आम्हाला एकत्र यावंच लागेल. त्याचं कारण असं आहे, कोण्याही गरीब माणसावरती जर अन्याय झाला तर तुमच्यामध्ये ताकद पाहिजे विचारण्याची. म्हणून ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी सांगत असतो, अरे तुम्ही रस्त्यावरली माणसं, गावगाड्यातली माणसं, तुम्ही बोलाय शिका. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत काहीच नाही होणार. 2015 पासून लागू झालेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे जनावरे विक्रीस न गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येत शेतकरी बांधव तसेच व्यापारी, वाहनधारक तसेच कुरीशी समाज बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या मूक मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मूक मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. की हा मूक मोर्चा जनावरांसाठी काढलेला मूक मोर्चा आहे आणि शेतकऱ्यासाठी जनावर म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. तर शेतकऱ्यासाठी जनावर म्हणजे कसं आहे, त्या शेतकऱ्याला जर दूध विकलं तर त्याच्या शेतामध्ये निघणाऱ्या पिकाला म्हणा, मजुरीला म्हणा, त्याला मदत होत असते. आणि एखादी पार्टी म्हैस आहे, समजा त्या म्हशीनं दूध देणं बंद केलं, त्या म्हशीनं वासरं देणं बंद केलं, तर त्या शेतकऱ्याने सांभाळायचं कसं? तर त्या शेतकऱ्याने सांभाळताना त्याला बाजारात नेलं तर विकताना कोण विकत घेईना, त्या म्हशीला सांभाळायचं तर त्याला पर्याय नसतो. त्याला वैरण तर टाकावंच लागते, त्याला पाणी तर पाजावंच लागतं, सांभाळावं तर लागतेच. मरेपर्यंत त्या जनावराला सांभाळावं लागत होतं आणि सांभाळावं लागतेच सध्या. पण त्याच्यामध्ये मधला दुवा म्हणून जे काय या ठिकाणी आपण त्या जनावरांची खरेदी विक्री करतो, शेतकरी बांधव पार्टी झाले जनावर आपण बाजारात विकतो आणि दुसरं दुधाचं जनावर घेतो. शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे, त्या म्हशीला कोण घेणा गेले, नवीन म्हैस आणून बांधायची कशी? बांधायला गेलो तर त्याच्या पैसे नाही. त्या सट्टाबट्टा करण्यासाठी जे काही व्यापाऱ्याची मदत होत असते, तो म्हैस त्या व्यापाऱ्याला देऊन ती दुधाची म्हैस घेतो आणि त्या दुधाचं एक टायमाचं घराला आपल्या प्रपंचासाठी दूध वापरतो आणि एक टायमाचे पैसे गोळा करून तो व्यापाऱ्याला देतो. ही शेतकऱ्याची अवस्था आहे. तर या ठिकाणी शासन दरबारी एवढंच विनंती करतो आणि शासनालाही सांगू इच्छितो की जी पार्टी जनावर आहेत अशा जनावरांसाठी तरी किमान आपण या ठिकाणी कायद्यामध्ये बदल करावा आणि यासाठी आपण परवानगी द्यावी, जेणेकरून या ठिकाणी ज्या ठिकाणी कत्तलखाने आहेत त्या ठिकाणचे कत्तलखाने चालू आहेत, पण लोहाऱ्यामध्ये आणि लोहारा परिसरामध्ये नाहीत. त्यांनी आमच्याकडे लोहाऱ्याच्या नगरपंचायतकडे मागणी केली आहे की लोहाऱ्यात आम्हाला कत्तलखान्यासाठी परवानगी द्या, पण त्याची पूर्ण पाठपुरावा झाल्याशिवाय आम्ही परवानगी देऊ शकत नाही, एवढं आम्ही या ठिकाणी करत आहे. पण ज्या ठिकाणी पाठपुरावा होईल त्या ठिकाणी सर्वजण मिळून त्या ठिकाणी जो निर्णय होणार आहे त्या निर्णयाला ते निर्णय देणारच आहेत. पण या ठिकाणी शेतकऱ्याची अत्यंत बिकट परिस्थिती असताना शासनाने या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि जो या आताच्या आमच्या बांधवांनी सांगितलं की गोरक्षकाच्या नावाखाली या ठिकाणी जी अडवणूक चालली आहे हे अत्यंत खरं आहे. या ठिकाणी काही शेतकरी 1-2 जनावरं घालून टेम्पो जर जात असतील तर त्यांना मदत म्हणून आमच्या काही कार्यकर्त्याला सांगावं लागतंय मी माझे जनावर घेऊन चाललो आणि काय संबंध नसताना गोरक्षकाच्या नावाखाली त्यांना काय शासनानं पत्र दिलं काय? शासनाने यांना आदेशित केलंय की मी गोरक्षक आहे आणि तुम्ही त्या जनावर घेऊन जाताना शेतकऱ्याच्या आडवा म्हणून
असं काही नसताना जे शेतकऱ्याची विनाकारण हे लोक या ठिकाणी हेळसांड करतात, शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना सर्व युवकांनी या ठिकाणी आपण जागं व्हावं आणि अशा करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जबाब विचारावा, तू आहेस तरी कोण, तुला परवानगी दिली कोण, हे आपण शेतकऱ्यांनी त्यांना विचारावं. आणि शासनाला एवढीच विनंती करतो की या ठिकाणी जेणेकरून शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय ते अन्याय दूर करण्यासाठी आपण सहकार्य करावं. आणि या मुकमोर्चाला मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी या नात्यानं पाठिंबा देत आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करून मी उत्तम भालेराव आपल्या या लोहारा तालुक्यामध्ये निघालेला व्यापारी आणि शेतकऱ्यांचा जो मुकमोर्चा आहे त्या मुकमोर्चाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. व तसेच हे जे गोरक्षक म्हणून जे रस्त्यावर मिरवतात त्या गोरक्षकांचा जनावरांबद्दल कोणत्याही प्रकारचं प्रेम नाही त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये फक्त शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडून लूटमार करायची, रस्त्यामध्ये गाड्या अडवायच्या, ते गाड्या पोलीस स्टेशनला घेऊन जायच्या आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याच्या नंतर आमचा शेतकरी बांधव असेल, व्यापारी बांधव असेल, तो त्या ठिकाणी निराश झालेला असतो. त्या ठिकाणी त्याला काही कळत नाही असं त्या ठिकाणी त्याला झालेलं असतं. मग त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला सांगितलं जातं, व्यापाऱ्याला सांगितलं जातं की तुम्ही ही जनावरं आणि गाडी या ठिकाणी सोडा आणि तुम्ही इथून निघून जा. मग त्याच्यानंतर यांची सेटलमेंट चालू होती. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. जवळपास देशातील तसेच महाराष्ट्रातील 65 ते 70% लोक हे शेतकरी आणि शेतमजूर आहेत. शेतकरी आणि शेतमजूर शेतीसोबत आणि मजुरीसोबत जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा हा व्यवसाय करतात. बरेच शेतकरी आणि शेतमजूर जनावरे पाळतात, गुरेढोरे पाळतात. अनेक मान्यवरांनी शेतकरी आणि व्यापारी याचं नातं परस्पर पूरक आहे. एकाची अडचण तर दुसऱ्यावर परिणाम करते अशी संतप्त भावना व्यक्त केली. परंतु ह्या कायद्याच्या आड घेऊन हा व्यवसाय केवळ उदरनिर्वाह नव्हे तर त्यांच्या ओळखीचा भाग आहे. जनावरांची खरेदी विक्री, प्रक्रिया आणि वाहतूक यावर हजारो लोक अवलंबून आहेत. अडवणूक करणे, त्या वाहनातील जनावरांची लूटमार करणे, ते कुठेतरी दुसऱ्या बाजारात नेऊन विकणे, असं त्यांचं दिवसेंदिवस अत्याचार हे वाढत चाललेला आहे. आणि हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून शेतकरी आणि व्यापारी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शासन दरबारी आपलं म्हणणं मांडत आहेत. त्याचबरोबर जो व्यवहार आहे तो व्यापारी वर्गाने या ठिकाणी बंद केलेला आहे. का तर यांचं एवढं अत्याचार वाढलेला आहे की त्यांना व्यापार करणं अवघड झालेलं आहे. आणि म्हणून यांना कसल्याही प्रकारचा अधिकार नसताना, कसलाही कायदा त्यांच्या बाजूने नसताना गोरक्षकांच्या नावाखाली कुठेतरी लूटमार करायची
आणि आपले खळगे भरायचे हे जे काय धंदा त्यांचा चालू आहे आणि त्याच्यामुळं सर्व शेतकरी जे त्रस्त झालेले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आज ह्या ठिकाणी भव्य असं मोर्चा शासनाच्या दरबारी आमचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी भव्य असं मोर्चा काढण्यात आलेला आहे. लक्षात आणून देऊ इच्छितो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणारे आणि त्यांना आमचा मार्गदाता समजून पुढे वाटचाल करणारी लोक आहोत. आत्ता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे वातावरण चालू आहे हा पीडितांचा मोर्चा आहे साहेब. कुणाचा मोर्चा आहे? पीडितांचा मोर्चा आहे. हे पीडित जे आहेत हे कोण आहेत? इथला शेतकरी आहे, इथला पशुपालक आहे, इथला व्यापारी आहे, इथला वाहन चालक आहे. बरं, हा पीडित कोणापासून आहे? हा पीडित आहे इथल्या गोरक्षक नावाच्या राक्षसी टोळ्यापासून. अशा टोळ्याला या मंचावरून मी सांगतो, इथून पुढं महाराष्ट्रात आपली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुमच्या मागं कोणता शेंडीवाला, जानवेवाला, अजून कोणत्या संघाचा, अजून कोणत्या संघटनेचा बाप जर तिथं असेल आणि त्याच्या जीवावर जर तुम्ही उड्या मारत असाल तर तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमच्या धामण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं रक्त वाहतंय. मी तुम्हाला या माध्यमातून इशारा देतोय, इथून पुढे तुमची झुंडशाही, तुमची गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. काय आहे? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी आहे का नाही बांधवानो? इथली अर्थव्यवस्था कुणावर अवलंबून आहे? शेतकऱ्यावर अवलंबून आहे. आणि त्या शेतकऱ्याचा जोडधंदा आहे पशुपालन, त्या शेतकऱ्याचा जोडधंदा आहे दुग्ध व्यवसाय. आत्ताच्या परिस्थितीमध्ये जोडधंदा केल्याशिवाय भागत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. सरकार पण तुम्हाला सांगतो कुणाला तर जोडीला घेतल्याशिवाय बनत नाही. बघताय ना, मग त्या नैतिक असतील अनैतिक असतील युत्या आघाड्या चालूच आहेत. बरोबर आहे. काय आमचे नोकरदार बांधव आहेत, पगारीवर त्यांचं काय भागत नाही म्हणून ते टेबला खालून घ्यायचा जोडधंदा करतातच ना, का करत नाहीत? सर्वश्रुत आहे ना हे. बरोबर आहे. त्यांच्या अवैध धंद्यांना म्हणजे त्यांचे जी अवैध जोडधंदे आहेत त्याच्याकडे तुम्ही डोळेझाक करणार आणि नैतिकतेनं, घामानं, कष्टानं उभा केलेल्या आमच्या जोडधंद्यावर डोळा ठेवून तुम्ही जर आमचा केसानं गळा कापत असाल तर सरकार, इशारा आहे, ही जनता भोळी बाबडी नाही, ही जनता शांत आहे, ही जनता संताचा विचार घेऊन चालणारी आहे. पण ज्या वेळेस क्रांतीला सुरुवात झाली त्या वेळेस शेतकरी हा अग्रस्थानी राहिलेला आहे. तुम्ही डवचण्याचं काम केलंय. आम्ही तुम्हाला या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही जर आमच्या नादाला लागाल तर शेतकऱ्याच्या आसुडानं तुमची पाठ फोडून काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. इथून पुढं माझी आपली सर्व समाज बांधवांना, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, पशुपालक आहेत, यांना विनंती आहे, आपल्यावर अन्याय काय होतो? आपल्यावर अन्याय होण्याची प्रमुख कारणं आहेत. आपल्यावर अन्याय होण्याची प्रमुख कारणं काय आहेत की आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्ञान नसतं. म्हणजे लढाईची रणनीती कशी ठरावी ती आपल्याला माहिती नसते. म्हणजे आपल्याकडे ज्ञान नाही, आपण संघटित नाही. जास्तीत जास्त अन्याय शेतकऱ्यावरच का होतो? कारण शेतकरी संघटित नाही. आणि जरी संघटित झालो तरी मग संघर्षाला सुरुवात कोण करायची? संघर्षाला पुढे कोण जायचं? कोण ह्या मार्का बैलाला अंगावर घ्यायचं? हा विचार करून आपण दबले जातो आणि दिवसेंदिवस आपल्यावरचा अन्याय वाढत जातो. बरं, हा कायदा आला कधी? 1976 पासून हा कायदा आहेच. पण 2015ला गोवंश हत्याबंदी कायदा आणला. मान्य आहे आम्हाला, गाय आमची माता आहे, तो पहिल्यापासून आम्ही मानतोच, गायला माता मानतोच. तुम्ही म्हणलं आम्हाला 2015ला की बाबा आता तुम्ही बैलाला बी बाप माना, म्हणजे बैलाला पण तुम्ही विकू नका. ठीक आहे म्हणलं आम्ही, मान्य आहे आम्हाला ते. पण आम्ही शेतकरी आहोत, आम्ही मान्य केलं. आता तुम्ही काय करताय? टेम्पोतून एकच म्हैस न्यायची, दुसरी म्हैस न्यायची नाही. का बाबा? तुझ्या काय बापाचं जाते? हा, तुझ्या काय बापाचं जाते? आणि तू जो गोरक्षक म्हणून घेतो ना, अहो आमचा शेतकरी गावखेड्यातला, त्याला जर कुणाच्या लग्नाला जायचं असेल, कुणाच्या मयतीला जायचं असेल आणि त्याच्या शेतात जर 2 जनावर असतील ना तर तो जाऊ शकत नाही. हो, जाऊ शकत नाही. तो त्याला काळजी असते जनावराची. माझं जनावर आज दिवसभर उपाशी मरेल म्हणून तो नात्यातल्या नातेवाईकाच्या लग्नाला नाही जाऊ शकत, जवळच्या माणसाच्या मयतीला जाऊ नाही शकत.
अशा टायमाला शेतकरी एकजुटीचा इन्क्लाब इन्क्लाब. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुहेरी संकटात सापडलेला माझा शेतकरी राजा. पिकांचे नुकसान आणि जनावरांचा भार दोन्हीकडून अडचणीत मात्र शेतकरी राजा. कुरेशी समाज आणि व्यापाऱ्यांनी मागील काही महिन्यापासून भाकड जनावरे खरेदी विक्री बंद केली आहे. परिणामी संपूर्ण व्यवहार ठप्प असून शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढावले आहे. या भव्य अशा मूक मोर्चामध्ये मसूद शेख, आयुब हबीब शेख, खलिफा कुरेशी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे श्रीराम शेलवाड,